अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठाला 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 विचार करा विठाला 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 गीता 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 वाचे जे म्हणती कमी झाला पकवास. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नित्यनेम वाचे वदता अक्षरी भव सिंधू तरे अर्धक्षणी एका जनार्दनी जयाचा हा नेम एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे नित्यनेम वाचे वदता अक्षरी भव सिंधू तरे अर्धक्षणी विठ्ठल विठ्ठल विठाला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघननिहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार नाही पुनरावृत्ती तया नरा नित्यनेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी. आपल्या या श्री दत्त संस्थान 22च्या त्रितपपूर्ती महोत्सवामध्ये चालू असलेल्या या कार्यक्रमामध्ये सेवेसाठी घेतलेला अभंग पैठणचे थोर साधू श्री संत एकनाथ महाराज यांचा आजच्या दिवसाचे विशेष औचित्य साधून अर्थात गीता जयंतीचं विशेष औचित्य साधून गीतेचं वर्णन करणारा महत्वाचा 3 चरणाचा आहे. विठाला विठाला तसा हा कार्यक्रम दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने चालू आहे. परंतु मला असं वाटतं की मार्गशीर्ष महिना ही भगवंताची विभूती आहे. मासा नाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकर गीतेमध्ये भगवंत वर्णन करतात. आणि त्या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच पंधरवाड्यामध्ये जवळजवळ 2-4 पर्व काळ येऊन जातात. एक 4 दिवसापूर्वी चंपाषष्ठीचा पर्व काळ येऊन गेला. आजचा जो पर्व काळ आहे तो गीता जयंतीचा आहे आणि 2 दिवसांतर येणारा पर्व काळ दत्तप्रभूच्या जयंतीचा पर्व काळ आहे. मला वाटतं कमी दिवसामध्ये जास्त पर्व काळ येण्याचा हा एक महत्वाचा कालखंड असावा. विठाला आजची जी एकादशी आहे
अर्थात मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील जी एकादशी आहे त्या एकादशीला महत्व जे प्राप्त झालेलं आहे ते गीता जयंतीच्या निमित्ताने महत्व प्राप्त झालेलं आहे. अर्थात आजच्या दिवशी 5130 वर्षापूर्वी भगवंताने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगितली. ज्या दिवशी गीता सांगितली तो दिवस आजचा अर्थात मार्गशीर्ष शुद्ध एकादशीचा दिवस आहे. म्हणून मला असं वाटतं तो दिवस केवळ अर्जुनाच्या दृष्टीने महत्वाचा नाहीये, तुम्हा आम्हा सर्वांच्या दृष्टीने तो महत्वाचा आहे. कारण गीता सांगितली म्हणून त्या गीतेवर ज्ञानेश्वरी लिहिली गेली, ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून वारकरी संप्रदायाची स्थापना झाली आणि वारकरी संप्रदाय संस्थापित झाला म्हणून आज तुम्ही आम्ही लोक एकत्रित आहोत. म्हणून आजच्या या घटनेला आपल्या या जीवनातील या प्रसंगातील एक महत्वाचा संबंध असल्यामुळं मला असं वाटतं आजचा दिवस आणि आजची एकादशी सर्वांच्या दृष्टीने महत्वाची आहे. विठ्ठला गीता कशी निर्माण झाली, अर्थात गीतेची निर्मिती कशी झाली, गीतेचा जन्म कसा झाला, हा इतिहास पाहणं थोडंसं महत्वाचं आहे. याचा संदर्भ जो आहे तो थोडासा पौराणिक संदर्भ बहुधा सर्वांच्या परिचयाचाही असेल, परंतु आजच्या दिवशी त्याचं औचित्य महत्वाचं आहे. जेव्हा कौरव आणि पांडव यांचा वाद विकोपाला गेला, वाद विकोपाला गेल्यानंतर एक दिवस वेदव्यास राजा धृतराष्ट्राकडे हस्तिनापुरामध्ये आले आणि राजाला सांगितले की हे राजन, मी तुला अनेकदा सुचवूनही तू तुझ्या मुलांना दापलेलं नाहीये, त्यांच्यावर निर्बंध घातलेला नाहीये. तेव्हा महाभारती युद्ध होणं जे आहे ते अटळ आहे. आवाज कमी नका करू, आवाज राहू दे जरा जास्त. महाभारती युद्ध जे आहे ते अटळ आहे आणि त्यामुळे आवाज कमी होतोय. आता चांगलं होतं ना, कमी नका करू. सन्मार्ग लाभणार तिथं राहू दे ना, आवाज काही फरक पडत नाही ना, तिथं कशाला कंजूशी करता तुम्ही. हस्तिनापुरामध्ये राजा कुरुक्षेत्राच्या राजा धृतराष्ट्राच्या दरबारामध्ये आले आणि राजाला सांगितलं, राजा मी अनेकदा सांगूनही तुझ्यावर काही प्रभाव पडलेला नाहीये, महाभारताचं युद्ध होणं ही गोष्ट अटळ आहे, निवार सत्य आहे. तेव्हा महाभारताचं युद्ध तुला पाहायचंय का, मी तुला दिव्य दृष्टी देतो. तसा जन्मांध असणारा धृतराष्ट्र, परंतु धृतराष्ट्र हा तसा हुशारही होता. मला असं वाटतं बरीचशी आंधळी माणसं जरा जास्त चॅप्टर असतात बरं का. त्याने हा विचार केला, वेदव्यास मला दिव्य दृष्टी देतील त्याच्यामध्ये काही वावगं नाहीये, परंतु दृष्टी घेऊन मी करणार काय. कारण आता महाभारती युद्ध होणं हे अटळ आहे. या महाभारती युद्धामध्ये कौरवांचा पराजयच नाही तर कौरव मरणार आहेत आणि दिव्य दृष्टी घेऊन मला काय पाहावं लागेल, कौरवांची प्रेत पाहावी लागतील. बरं, कोणतं प्रेत कोणाचं आहे मला ओळखता येणार नाही, कारण आतापर्यंत मी त्यांना आवाजावून ओळखलेलं आहे, प्रत्यक्ष पाहिलेलं नाहीये. कोणतं प्रेत कोणाचं आहे मला कळणार नाहीये. तेव्हा आता दिव्य दृष्टी घेऊन शेवटी काय करू. तेव्हा त्यांनी सांगितलं की मुनिवर, तिथं काय घडतंय प्रत्येक क्षणाला हे मला कळावं ही जिज्ञासा माझी मात्र आहे, परंतु मला दिव्य दृष्टी देऊ नका. हा जो आमचा संजय आहे त्याला दिव्य दृष्टी द्या. संजय हा धृतराष्ट्राचा एक विश्वासू सेवक होता. मोठी गंमत आहे, त्या संजयाच्या ठिकाणी इतर कोणत्याही प्रकारची अधिकारिता नव्हती, पात्रता नव्हती, योग्यता नव्हती. फक्त त्याने काय केलं, त्या धृतराष्ट्राची प्रामाणिकपणे सेवा केली. त्याने तप केलं नाही, त्याने जप केला नाही, त्याने यज्ञ केला नाही, कुठलं अनुष्ठान केलं नाही. फक्त काय केलं, प्रामाणिकपणे त्या धृतराष्ट्राची सेवा केली, एकनिष्ठेने सेवा केली. मला सांगा, एखाद्या आंधळ्या पुत्रस्नेहाने मोहित झालेल्या माणसाची सेवा जर प्रामाणिकपणे केली तर संजयाला ही अवस्था मिळती. एखाद्या ज्ञानी साधूची सेवा केली तर काय मिळणार नाही. विठाला राजाच्या सूचनेप्रमाणे मुनिवर वेदव्यासाने संजयाला दिव्य दृष्टी दिली. नुसती दिव्य दृष्टी दिली नाही, अर्थात इथं कुरुक्षेत्रामध्ये जे चाललेलं आहे तो तेवढं नुसतं पाहू शकत होता असं नाहीये. भूत भविष्य वर्तमानाचं संपूर्ण ज्ञान संजयाला प्राप्त झालं. एवढंच नाही, कोणत्या योद्ध्याच्या मनामध्ये कधी काय विचार आला ते सुद्धा त्या संजयाला कळत होतं. एवढी मोठी योग्यता, एवढी मोठी पात्रता त्या ठिकाणी मुनिवर व्यासांनी त्या संजयाला दिली आणि सांगितलं की राजन, हा संजय आता तुला सर्व काही सांगेल, आता मी निघून जातो. आणि जेव्हा महाभारती युद्ध सुरू झालं, अर्थात कौरव पांडव तिकडे गेलेले होते, तेव्हा
धृतराष्ट्राने त्या संजयाला विचारलं की हे संजया, युद्धाच्या इच्छेनं माझे आणि पंडूचे पुत्र त्या कुरुक्षेत्रावर गेलेले आहेत, तर तिथं ते काय करते झाले? हा गीतेचा उपक्रम, हा गीतेचा प्रथम श्लोक आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे संजया, ती काय करते झाली? आता मला सांगा, युद्धाच्या निमित्ताने सर्व तयारी करून तिथं गेल्यानंतर ते काय तिथं काय पत्ते खेळत बसतील का? युद्धच करणार की नाही? मग ते काय करते झाले किम अकुर्वत हा प्रश्न धृतराष्ट्राने का विचारला? त्याचं रहस्य, त्याचं उत्तर त्या पहिल्याच श्लोकातील पहिल्या अक्षरामध्ये आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. समजलं का? ते कुरुक्षेत्र नुसते युद्धभूमी नाहीये, आतापर्यंत आपल्या पूर्वजापासून ते धर्मक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. अर्थात यापूर्वी तेथे मोठे मोठे यज्ञ झालेले आहेत, मोठे मोठे ज्ञानसत्र झालेले आहेत, मोठ्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. तेव्हा त्या धर्मक्षेत्रावर जो प्रभाव, जे संस्कार झालेले आहे त्या धार्मिक कार्यक्रमाचे, कदाचित युद्धाच्या निमित्ताने जरी तिथं गेले असले तर भूमीच्या प्रभावाने कदाचित त्यांचे विचार बदलले की काय, असा सुप्त प्रश्न त्याच्या पाठीमागे होता. म्हणून ते काय करते झाले? तेव्हा संजयाने सांगितलं, महाराज तसं काही झालेलं नाही. युद्धाच्या निमित्ताने हे सर्व दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर आले. तिथं त्यानंतर त्या संजयाने कोण कोण योद्धे कसे कसे समोर आले, कोणी कोणी कोणाचे कोणते शंख वाजवले, हा सर्व विस्ताराने त्या ठिकाणी खुलासा राजा धृतराष्ट्राला सांगितला. आणि नंतर सांगितलं की राजा, जेव्हा अर्जुनाने भगवंताला सांगितलं की देवा, माझा रथ त्या दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमीच्युत यावदेतान निरीक्षेहम योद्धुकामान वस्थितान कैर्मया स योद्धव्य मस्मिन रणसमुद्यमी. या रणसमुद्यमामध्ये मला कोणाशी युद्ध करायचंय? इथं लढण्यासाठी, युद्धासाठी कोण कोण आलेले आहेत? देवा मला पाहायचंय. तेव्हा तुम्ही एक काम करा, माझा रथ तिथं नेऊन उभा करा. आणि अर्जुनाने सुचविल्याप्रमाणे भगवंताने तो रथ तिथून दोन्ही सैन्याच्या मध्ये येऊन उभा केला. परंतु कुठं उभा केला याला मार्मिकता आहे बरं का. दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी यांच्या समोर उभा केलेला नाहीये. कुठं उभा केला? भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषांच महिक्षताम उवाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनीती. त्या ठिकाणी तो रथ भीष्म द्रोणादिकांच्या समोर नेऊन उभा केला. आणि अर्जुन सांगितलं, हे पार्थ, एतान पश्य, एतान कुरुन पश्य, या कौरवांना तू पहा, ज्यांच्याशी तुला युद्ध करायचं ना, हे तुझ्या समोर आहे. आता भगवंताने जर त्या ठिकाणी दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी आदींच्या समोर नेऊन रथ उभा केला असता तर अर्जुनाच्या ठिकाणी क्लेश निर्माण झाला असता, धनुष्यबाण काढून लगेच युद्धाला सुरुवात केली असती, अधिक वाट पाहिली नसती. परंतु भगवंताने भीष्म द्रोणादिकांच्या समोर नेऊन का उभा केला? याच्यामध्ये रहस्य आहे. कारण अर्जुनाला हे सांगायचं की तुला ज्यांच्याशी लढायचंय त्याच्यात केवळ दुर्जनच आहे असं नाही, त्याच्यामध्ये सज्जनही आहेत. बऱ्याच वेळा प्रकार असा होतो, सज्जनही कळत न कळत दुर्जनाच्या पक्षामध्ये गेलेले असतात. ही जुनी परंपरा आहे बरं का, आताची परंपरा नाही. सज्जन सुद्धा, त्यांना त्यांची योग्यता माहिती आहे. एवढंच नाही, पुढे जाऊन सांगू का, आपण चुकीच्या पक्षामध्ये आहोत याचंही त्यांना ज्ञान होत आहे, परंतु त्यांना काही करता येत नाही. परिस्थितीने ते विवश झालेले असतात. म्हणून तुला केवळ त्या कौरवाबरोबर युद्ध करायचं नाही, कौरवांच्या पक्षामध्ये असणारे जे हे धुरीण आहेत, जे ज्ञानी आहेत, जे तपस्वी आहेत, जे युद्ध कला विशारद आहेत, त्यांच्या समोर तुला, त्यांच्या बरोबर तुला युद्ध करायचं. अर्जुनाने जेव्हा भीष्म द्रोणादिकांना पाहिलं, ज्या भीष्माचार्यांच्या अंगावर, खांद्यावर आपण लहानपणी खेळलेलो आहे, आपले कपडे भरलेले, आपले हातपाय भरलेले आहेत, परंतु श्वेत वस्त्र परिधान केलेल्या भीष्माचार्यांनी कधी आपल्याला नाकारलं नाही, अंगावर खांद्यावर खेळवलं. द्रोणाचार्यांनी जे रहस्यात्मक धनुर्विद्येचं ज्ञान आपल्या मुलाला अर्थात अश्वत्थाम्याला दिलेलं नाहीये, ते ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. कुलगुरु कृपाचार्य ज्यांनी आपल्यावर असाधारण उपकार केलेले आहेत, आता यांच्याबरोबर युद्ध करायचं हा विचार अर्जुनाच्या मनामध्ये थोडासा गोंधळ निर्माण करून गेला. यांच्याबरोबर युद्ध करायचं, हे तर त्या पक्षामध्ये आहेत, परंतु आता यांच्यावर युद्ध करावं की न करावं. दुसरी गोष्ट, कौरवांच्या पक्षामध्ये जे योद्धे उभे आहेत, ज्याच्यामध्ये दुर्योधन असेल, दुःशासन असेल, हे सर्व आहेत, हे आपले बांधव आहेत. बरं, आपल्या बांधवांचा आपण वध करायचा का? आपल्या कुलामध्ये निर्माण झालेल्या गोत्रजांचा आपण वध करायचा का?
ज्ञानोबराय त्याचा खुलासा करतात. वध करुणी गोत्रजांचा मी वसवटा होनी दोषाचा, तू जोडीला अशी मज हातीचा दुर्युशी देवा. मी या गोत्रजांचा जर वध केला तर मी पापाचा दोषाचा वसवटा होईल. वसवटा शब्दाचा अर्थ आश्रयस्थान होईल. आणि तू जो मला प्राप्त झालेला आहे तू सहजासहजी प्राप्त झालं होत नाहीये. तुझ्या प्राप्तीसाठी खूप मोठं पुण्य असावं लागतं. परंतु देवा माझ्या जर ठिकाणी हे दोष निर्माण झाले, पाप निर्माण झालं, तर तू माझ्या हातावर तुरी देऊन केव्हा निघून जाशील काही मला कळणार नाही. तेव्हा युद्ध करावं की न करावं? युद्ध कर्म करणं हे धर्मी आहे का अधर्मी आहे? मग युद्ध न करता इथून निघून जावं आणि भिक्षा मागावी का यांना मारावं युद्धामध्ये? असा गोंधळ प्रथमतः अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि अर्जुनाच्या मनामध्ये काय काय विचार त्यावेळी आलेले आहेत ते सर्व विचार त्याने भगवंताला बोलून दाखवले. तेव्हा म्हटले जरा बरं दिसत नाही, कारण काय होईल, यांना जरा मारलं तर हे मेल्यानंतर ज्या स्त्रिया राहतील त्यांच्यामध्ये संकर होईल. आणि ते संकर नरकाला कारणीभूत होऊन पूर्वपुरुष जे आहेत त्यांचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. संकरो नरकाय इव नानामकुलस्तेच पतंती पितरो हे शाम लुप्तपिंडोदक क्रिया. अर्जुनाने जेवढे काही विचार सांगायचे तेवढे भगवंताला सांगून टाकले. परंतु एक वैशिष्ट्य असं आहे, पहिल्या अध्यायामध्ये भगवंताने एकही शब्द काढलेला नाही. गीतेचे अभ्यासक असतील, जाणकार लोक असतील, गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये भगवंताने तोंडच उघडलं नाही. अर्जुन जे काही सांगत होता ते शांतपणे ऐकून घेतलं. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने देवा सांगितलं, देवा म्हटले तुम्ही असे गप्प का उभे राहिले? माझा गोंधळ झालेला आहे, माझी बुद्धी म्लान झालेली आहे, मला काय करावं काही काही समजत नाहीये. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यश्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादी मां त्वां प्रपन्नम्. देवा मी कार्पण्य दोषोपहत झालेलो आहे, मला काय करावं काही कळत नाहीये. तेव्हा मी तुम्हाला शरण आलेलो आहे, शरणागत झालेलो आहे, मी तुमचा शिष्य आहे. याच्यामध्ये जे श्रेयस्कर असेल अर्थात जे योग्य असेल ती कृपया मला तुम्ही उपदेश करा, ती तुम्ही मला सांगा. जेव्हा अर्जुनाने भगवंताला ही प्रार्थना केली तिथून पुढे भगवंताने गीतेचं तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. हा महत्वाचा भाव आहे. म्हणजे गीतेचं ज्ञान संपादन करण्यासाठी सांगा आम्हाला ज्ञान असं म्हणून चालत नाहीये. ज्ञान विचारत असताना त्याची काही परंपरा आहे, त्याचे काही नियम आहेत. भगवंताने हे ज्ञान संपादनाची जी प्रक्रिया आहे वा जी नियमावली आहे ती गीतेतच स्पष्ट केलेली आहे. भगवंत सांगतात ते ज्ञान जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर त्यासाठी काही स्टेप्स आहेत. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन सत्वदर्शन. हे बाबा अर्जुना तुला जर ते ज्ञान जाणून घ्यायचं असेल ना तर त्यासाठी या 3 पायऱ्या आहेत, 3 टप्पे आहेत. कोणत्या आहेत? पहिली गोष्ट सेवया. सेवया म्हणजे सेवा करायची. दुसरी गोष्ट काय करायची? प्रणिपात करायचा अर्थात दंडवत करायचा, नमस्कार करायचा. आणि तिसरा टप्पा जो आहे तो नंतर परिप्रश्न करायचा. म्हणजे कोणी जर डायरेक्ट जर प्रश्न करायला जर गेला का हो मला याचं उत्तर सांगा, सांगता येत नाही. म्हणून पहिल्यांदा सेवा घडावी. कारण ज्ञानोबराय सुद्धा वर्णन करतात तेथ सेवा हा दारवंठा, जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगुणी. ते ज्ञानाचे कुरुटे आहेत, परंतु आपण त्यांच्या ठिकाणी प्रविष्ट होण्यासाठी सेवेशिवाय दुसरा मार्ग नाही. सेवा हाच दारवंठा आहे. जसं घरामध्ये प्रवेश करण्यासाठी दरवाजा हा अनिवार्य आहे. कोणी कितीही जरी हुशार असला तर खिडकीतून प्रवेश करू शकत नाही. प्रवेश करण्याचं मुख्य माध्यम दरवाजा आहे. तसं श्री गुरूंच्या ज्ञानामध्ये प्रविष्ट होण्यासाठी सेवा हा मुख्य दारवंठा आहे. म्हणून पहिल्यांदा सेवा झाली पाहिजे. दुसरी गोष्ट प्रणिपात झाला पाहिजे. प्रणिपात या शब्दाचा अर्थ अहंकाराचं विसर्जन आणि ज्ञान स्वीकारण्याची तयारी. 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. समर्पण जे आहे आणि अहंकाराचं विसर्जन आहे ते महत्वाचं आहे. नाहीतर जर तो स्वतःला जर शाणा समजायला लागला तर उपयोग होत नाही. श्री गुरूंच्या पुढे नम्रता ही निश्चित रूपाने धारणच केली पाहिजे. आपण त्यांना नमस्कार घालण्यामध्ये आपल्या अहंकाराचं विसर्जन होतं आणि त्यांचं ज्ञान स्वीकारण्याची आपली जी तयारी आहे ती या क्रियेतून स्पष्ट होते. म्हणून प्रणिपात आहे. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे परिप्रश्न. परिप्रश्न या शब्दाचा अर्थ काय की त्यांना प्रश्न करायचा. अर्थात तत्वज्ञानाचा जो काही प्रश्न असेल तो तत्वज्ञानाचा प्रश्न त्यांना करायचा. आणि हे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग ज्ञानोबराय वर्णन करतात मग अपेक्षित जी आपुले तीही सांगतील पुशिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने.
याबरोबर आणखी 2-3 गोष्टी भगवंत तिथं गीतेच्या 4थ्या अध्यायात शेवटी स्पष्ट करतात. हे झाले बाह्य लक्षण आहेत. ज्याला ज्ञान प्राप्त करायचंय, मिळवायचंय, त्याच्या ठिकाणचे हे बाह्य लक्षण आहेत. काय? एक सेवा करावी, प्रणिपात करावा आणि परिप्रश्न करावा. परंतु आंतरिक लक्षणांची सुद्धा चर्चा तिथं केलेली आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती. एका तिथं 3 गोष्टी सांगितल्या. एक, श्रद्धा असणं गरजेचं आहे. कोणाच्या ठिकाणी श्रद्धा असावी? ज्यांच्याकडून आपला ज्ञान मिळवायचं त्यांच्या ठिकाणी श्रद्धा असावी आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानाविषयी सुद्धा श्रद्धा असावी. असा श्रद्धावान असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तो तत्पर असावा. ज्ञान संपादनामध्ये सुद्धा तत्पर असावा. तर बऱ्याचदा ज्ञान संपादनामध्ये जर आलस्य दाखवलं गेलं तर ते ज्ञान जीवनामध्ये फलीभूत होऊ शकत नाही. किंवा गुरूंनी ज्या गोष्टीचा उपदेश केलेला आहे त्याच्या अनुपालनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तत्परता असणं गरजेचं आहे. म्हणून तत्पर. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे संयतेंद्रिय. तो संयतेंद्रिय असावा, अर्थात इंद्रियावर संयमन केलेलं असावं. ह्या 3 गोष्टींची चर्चा तिथं 4थ्या अध्यायाच्या शेवटी केलेली आहे. याचा अर्थ असा आहे की ज्ञान मिळवायचं ना, आपण बाह्येंद्रियांना आपण बाजूला केलं पाहिजे. कारण ज्ञानोबा तिथं वर्णन करतात, जो इंद्रियाशी चोरुनी जीवी तयाशीच फावे, बाकीच्यांना ते ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून तो संयतेंद्रिय असणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने जो ज्ञान विचारतो त्यालाच ते ज्ञान प्राप्त होतं. विठाला हे सर्व तिथं सुरू झालं तेव्हा संजयाला धृतराष्ट्राने प्रश्न विचारला की हे संजया, ज्यावेळी विराटाच्या नगरीवर या कौरवांनी आक्रमण केलं होतं त्या युद्धामध्ये भीष्माचार्य होते, त्या युद्धामध्ये द्रोणाचार्य होते, त्या युद्धामध्ये कृपाचार्य होते, त्या युद्धामध्ये कर्ण होता. मग हे सर्व रथी महारथी असताना अर्जुनाच्या ठिकाणी शोकमोह निर्माण झाला नाही आणि आज कसं काय झाला नाही का? त्यावेळी सुद्धा हे सर्व रथी महारथी होते, त्यावेळी शोकमोह निर्माण का झाला नाही, आज का निर्माण झाला? तो प्रश्न अद्यावृत धरून ज्ञानोबरायांनी संजयाच्या मुखातून त्याचा खुलासा केलेला आहे. डायरेक्ट प्रश्न तिथे विचारला गेलेला नाही. संजयाने धृतराष्ट्राला सांगितले की राजन, हे आदिपुरुषाची माया ब्रह्मेया ही नयेची आया म्हणून भुलविला ऐके राया संजयो म्हणे. संजय सांगतो की हे राया, ही आदिपुरुषाची माया आहे. आदिपुरुष भगवंताला म्हटलेला आहे. ही भगवंताची माया आहे. माया शब्दाचा अर्थ, माया शब्दाचे बरेच अर्थ आहेत बरं का तसे. माया शब्दाचा अर्थ आसक्ती असा आहे, माया शब्दाचा अर्थ प्रेम असा आहे, माया शब्दाचा अर्थ त्याच्यानंतर जी अघटित घटना पटी अशी माया, वेदांत शास्त्राची माया, तोही त्या ठिकाणी अर्थ आहे. म्हणून इथं माया शब्दाचा अर्थ भगवंताची जी इच्छाशक्ती आहे, ती इच्छाशक्ती अशी काही आहे की जी ब्रह्मदेवाच्या सुद्धा आटोक्यात येत नाही, ब्रह्मदेवाला सुद्धा आकलन करता येत नाही, अशी जी आदिशक्ती आहे, इच्छाशक्ती आहे. त्या इच्छाशक्तीने अर्जुनाला भुलवलं. एरवी अर्जुन हा भुलण्यासारखा नव्हता. ज्ञानोबा सांगतात बरं का, अर्जुन हा भुलण्यासारखा नव्हता. कारण अर्जुन हा एवढा शूरवीर दृढ होता, परंतु तो भुलला का? तो भुलला नाही, तो भुलविला गेला. म्हणून भुलविला ऐके राया संजयो म्हणे. तो का भुलवला? भगवंताला माहितीये अर्जुन हा धर्माच्या पक्षामध्ये, अर्जुन यांचा पक्ष जिंकणारच आहे, त्याचा विजय होणारच आहे, याचं भाकीत मुनिवर व्यासांनी केलेलं आहे. परंतु पांडव जिंकल्यानंतर हे पांडव राज्यकारभारामध्ये मग्न राहतील. मग तुमचं ज्ञान कोण विचारणार आहे? आम्हाला सांगता का थोडंसं ज्ञान? त्यापेक्षा ज्ञान सांगण्याची हीच परिस्थिती योग्य आहे असं भगवंताने समजून अर्जुनाला त्या ठिकाणी भुलविलं. असा महत्वाचा विषय आहे. आणि तो भुलल्यानंतर जेव्हा देवाला विचारलं की देवा मला ज्ञान सांगा, तेव्हा अर्जुनाचं समाधान करण्यासाठी, किंबहुना आपल्या तत्वज्ञानाचं ओझं कमी करण्यासाठी भगवंताने अर्जुनाला ज्ञान सांगितलं. विठाला 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 विठाला. या गोष्टीवरून एक गोष्ट निर्विवाद सिद्ध होते की महाभारताचं युद्ध ज्या दिवशी सुरू झालं तो दिवस आजचा होता. महाभारताचं युद्ध ज्या दिवशी सुरू झालं तो दिवस मार्गशीर्ष शुद्ध एकादशीचा. इथून पुढे लगातार 18 दिवस हे युद्ध चाललेलं आहे. असं या महायुद्धाचं वैशिष्ट्य आहे. महाभारती युद्ध म्हणजे सामान्य युद्ध नाहीये. मी सांगितलं की ज्या रथामध्ये, ज्या युद्धामध्ये मोठे मोठे रथी महारथी उतरलेले होते. भीष्माचार्यांचं जर आपण उदाहरण पाहिलं,
भीष्माचार्य सामान्य व्यक्ती नाही, ज्यांनी इच्छा मृत्यूचं वरदान अंगामध्ये घालून अर्थात हे कवच अंगावर घालून ते युद्धभूमीवर उतरलेले होते. त्यांना त्यांच्या इच्छेशिवाय मृत्यू त्यांच्या शरीराला स्पर्श करू शकत नव्हता. आता त्यांना हरवणं सोपं आहे का? त्यांना हरवणं सोपं नाहीये. द्रोणाचार्य म्हणजे त्या ठिकाणी मूर्त धनुर्विद्या आहे असं ज्ञानोबराय वर्णन करतात. त्यांना हरवणं सुद्धा सोपं नाहीये. परंतु या ठिकाणी एवढे मोठे रथी महारथी असताना सुद्धा अर्जुनाने हे युद्ध जिंकलं. मला वाटतं याला कारणीभूत भगवंत आणि भगवंताचा उपदेश. विठाला आजच्या या चिंतनामध्ये आपल्या 2-3 गोष्टी प्रामुख्याने मांडायच्या आहेत. एक पहिली गोष्ट, गीतेच्या तत्वज्ञानाचा अधिकारी कोण आहे. दुसरी गोष्ट, गीतेचं ज्ञान कोणी सांगितलं अर्थात वक्ता कोण आहे. तिसरी गोष्ट, गीता या ग्रंथाची अर्थात प्रतिपाद्य विषयाची योग्यता काय. चौथी गोष्ट, आपल्या जीवनामध्ये सद्यकालीन उपयोगिता किंवा औचित्य गीतेचं काय आहे नाही का. या 2-4 मुद्द्यांचा आपला थोडासा विचार करायचा आहे. भगवंताने गीता कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली, बरोबर की नाही? अर्जुनाला सांगितली. अर्जुनाला का सांगितली? अर्जुनाला का सांगितली? तसं पाहता पांडवामध्ये प्रमुख कोण आहे? धर्मराजा आहे. धर्मराजाला गीता सांगावी की नाही? धर्मराजाला सांगितली नाही, भीमाला सांगितली. अर्जुनाला का सांगितली? अर्जुन हा भगवंताचा एक सहवयाचा होता, सारखे वारखे होते, दोघं एका वयाचे होते, म्हणून सांगितली का? मित्रत्वाच्या नात्यानं नाहीये. अर्जुनाच्या ठिकाणी जी योग्यता आहे, मला वाटतं महाभारतामध्ये व्यासांनी जी योग्यता तिथं सांगितलेली आहे त्याच्यापेक्षा अधिक काही पटीने ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये ती योग्यता सांगितलेली आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात, जे त्रिविध मळकटा तू सांडिलाशी सुबटा म्हणून गीतेशी मज वसवटा झाला सियाजी. हे बाबा अर्जुना, तू तुझ्या जीवनातील त्रिविध मळकटा सांडिलेला आहे म्हणून माझ्या गीतेच्या तत्वज्ञानाला तू आश्रयभूत झालेला आहे. त्रिविध मळकटा या शब्दाचा अर्थ 3 प्रकारचे जे दोष आहेत ते अर्जुनाने पूर्णपणे दूर केले होते, घातलेले होते. हे 3 प्रकारचे दोष कोणते आहेत? एक कायिक दोष, दुसरा वाचिक दोष आणि तिसरा मानसिक दोष. अर्जुनाच्या ठिकाणी कायिक दोष नव्हता, आता शारीरिक दोष नव्हता. बऱ्याचदा काही माणसांच्या ठिकाणी शारीरिक दोष असतात, कारण ज्ञान संपादनासाठी तो मनुष्य शुचिरभूत असावा, तो तपस्वी असावा. गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये भगवंताने खुलासा केला अर्जुनला की बाबा हे तत्वज्ञान मी तुला सांगितलं, परंतु तू कोणालाही सांगत बसू नको बरं का, कोणाला सांगू नको. त्याचा विधी तिथं सांगितला. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम न च माम योभ्य सूयती. इदंते ना तपस्काय, जो अतपस्वी आहे त्याला तू सांगू नको. ना भक्ताय कदाचन, जो अभक्त आहे त्याला हे तत्वज्ञान तू सांगू नको. न चा शुश्रूषवे वाच्यम, ज्याला ऐकण्याची इच्छा नाही त्यालाही ते तत्वज्ञान सांगू नको. आणि न च माम योभ्य सूयती, जो माझी अभिसूया करतो, निंदा करतो का, त्याला हे तत्वज्ञान सांगू नको. याचा अर्थ असा आहे की अर्जुनाच्या ठिकाणी यापैकी योग्यता होती. अर्जुनाने तप केलं होतं की नाही? अर्जुनाने तप केलं होतं. महाभारतामध्ये तसा उल्लेख आहे. जेव्हा वनवासाच्या काळामध्ये असताना आणि पुढे 1 वर्ष अज्ञातवास, त्या काळामध्ये असताना भगवंताने पांडवांना येऊन सांगितले की बाबांनो, ही तुम्हाला खूप मोठी संधी आहे. 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास संपल्यानंतर युद्ध अटळ आहे, तुम्हाला युद्धाला सामोरं जावं लागणार आहे. परंतु त्यावेळी तुम्ही मोकळ्या हाताने राहून चालणार नाहीये. आता शस्त्र आणि अस्त्र मिळवायला योग्य काळ आहे, तुम्ही तयारी लागा. आणि भगवंताच्या सांगण्यानुसार मग सर्वांनी शस्त्रास्त्र मिळवायला सुरुवात केली. त्यामध्ये विशेषत्वाने अर्जुनाने पाशुपत अस्त्रासाठी खूप मोठी तपश्चर्या केली. भगवान शंकराचं ते अमोघ अस्त्र आहे. असं सांगतात की जेव्हा अर्जुन तपश्चर्येला बसला, भगवान शंकर त्याच्या तपाने प्रसन्न झाले. परंतु पाहिलं की ज्याला हे अस्त्र द्यायचंय त्याची क्षात्रवृत्ती किती आहे, तो शूरवीर आहे का? एखाद्या भेकड माणसाच्या हातात जर कुऱ्हाड दिली तो त्याच्याच पायावर पडून घ्यायला बसतो, होते की नाही? असं कधी कधी साप निघाल्यानंतर माणसं गडबडतात की नाही, साप साप साप, हातात काठी असते ते फेकून देतात, हे कोण ओढून पडतात. म्हणजे असूनही काही सुधरत नाही, असं होतं की नाही? त्याच्या ठिकाणी धैर्य असणं गरजेचं आहे.
याला पाशुवत आश्रय द्यायचं, याच्या ठिकाणी धैर्य आहे का, याच्या ठिकाणी शौर्य आहे का, याच्या ठिकाणी वीर्य आहे का, हे पाहणं गरजेचं आहे. तेव्हा भगवंताने एका किराताचा वेश धारण केला. महाभारतामध्ये किरातार्जुनियम नावाचं हे प्रकरण आहे. किरात शब्दाचा अर्थ एक भिल्ल म्हणा किंवा शिकारी म्हणा, शिकाऱ्याचा वेश धारण केला. तो नंदी होता भगवान शंकराचा. तो म्हणला तर तुम्ही असल्यानंतर मग आता मी काय येऊ? म्हणले मग तू डुक्कर हो. मग त्या नंदीला डुक्कर बनवलं आणि त्या डुकराचा पाठलाग करत करत भगवान शंकर त्या किराताच्या वेशामध्ये जिथं अर्जुन तपश्चर्या करत होता तिथपर्यंत आले. आता तो डुक्कर ओरडत आलं, मोठ्या मोठ्या ओरडत आलं. अर्जुनाच्या तपश्चर्येमध्ये विक्षेप निर्माण झाला आणि अर्जुनाने पाहिलं डोळे उडून, एक भयंकर डुक्कर आपल्याकडे येत आहे. अर्जुनाने त्या ठिकाणी पटकन आपल्या जवळचं धनुष्य बाण घेतलं, धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडला. प्रकार असा झाला, अर्जुनाने एक बाण सोडला परंतु त्या डुकराला 2 बाण लागले. एकाच वेळी 2 बाण लागले. पाहिलं, मी तर एकच बाण सोडला, 2 बाण कशी लागले? इकडे तिकडे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्या किराताने लांबून सांगितलं की तू माझ्या सावजाला बाण का मारला? अर्जुन म्हटला ते माझं सावज आहे, तुम्ही त्याला बाण का मारला? बस इथूनच दोघांचं युद्ध सुरू झालं. दोघांनी एकमेकाला ललकारलं, सावधान सावधान म्हणून ललकारलं आणि दोघांमध्ये एवढं मोठं तुंबळ युद्ध झालं. ज्ञानोबराय वर्णन करतात, जेने संग्राम हरी जिंकिला, निवात कवचाचा ठाये फेडीला. ज्याने संग्रामामध्ये भगवान शंकराला पराभूत केलेला आहे. जेव्हा भगवान शंकराने अर्जुनाचं शौर्य पाहिलं, भगवान शंकराने आपला वेश टाकून दिला, मूळ वेशामध्ये ते आले आणि अर्जुनाला वर प्रसाद देऊन पाशुपतास्त्र दिलेलं आहे. म्हणजे अर्जुनाच्या ठिकाणी तपश्चर्या हाही गुण होता. इदंते ना तपस्काय ना भक्ताय. अर्जुन हा भक्त होता की नाही? अर्जुन हा भक्त होता. भक्त आपण स्वतःला म्हणून घेणं वेगळं. माणसं एकमेकाला भक्त म्हणतात की नाही? माणसं स्वतःला हरिभक्त म्हणतात, हरिभक्त. परायण जोडलं मग तर आणखी पुढे जातात 2 पावलं, नाही का? हरिभक्त परायण. अर्जुन हा भक्त होता. भक्त या शब्दाचा अर्थ असा आहे, जो जागृती स्वप्न सुषुप्ती आदी तिन्ही अवस्थेमध्ये अनुकूल प्रतिकूल कुठल्याही परिस्थितीमध्ये काया वाचा मनाने भगवंतापासून कधीही विभक्त राहत नाही, त्याला भगवंताचा भक्त म्हणावं. विठाला 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 गीतेचं तत्वज्ञान सांगत असताना भगवंताने अर्जुनाला सांगितलं की बाबा अर्जुना, मी तुला तत्वज्ञान हे का सांगतोय त्याची कारण मीमांसा सांगितली. हे तत्वज्ञान मी यापूर्वी सूर्याला सांगितलेलं आहे. इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप सयेवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः. हे तत्वज्ञान मी पूर्वी सूर्याला सांगितलं, विवस्वानाला सांगितलं. विवस्वानाने हेच तत्वज्ञान त्याचा मुलगा जो मनू त्याला सांगितलं. म्हणून हेच तत्वज्ञान त्याचा मुलगा राजा इक्ष्वाकू त्याला सांगितलं. आणि पुढे 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 परंपरेने काय झालं, हे तत्वज्ञान लुप्त झालं. योगो नष्ट परंतप, हे तत्वज्ञान लुप्त झालं. तेच तत्वज्ञान मी तुला आता सांगतो. सयेवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातन. हे का सांगतो? भक्तोसी मी सखाची ती रहस्यम हे तदुत्तमम. हे अर्जुना, तू माझा भक्त आहेस म्हणून मी तुला हे तत्वज्ञान सांगतो. मी सांगितलं मगाशी, आपण स्वतःला भक्त म्हणून घेणं वेगळं आहे, परंतु ज्याची भक्ती करतो त्याने म्हणावं की हा आमचा भक्त आहे, त्याला किंमत आहे. विठाला 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 विठाला. भगवंत अर्जुनाला सांगतात की तू माझा भक्त आहे, परंतु ज्ञानोबराय मात्र सांगतात की भक्त राज किरीटी परिसतासे. ज्ञानोबराय मात्र काय सांगतात, अर्जुन नुसतं भक्त म्हणत नाहीत, भक्त राज म्हणतात. म्हणजे याचा अर्थ अर्जुन हा भक्तही होता. तिसरी गोष्ट, न चा शुश्रूषवे वाच्यम. ज्याला ऐकण्याची इच्छा नाही त्याला सांगायचं नाही. अर्जुनाच्या ठिकाणी ऐकण्याची इच्छा होती की नाही? होती. कारण आता मी तुम्हाला श्लोक सांगून गेलो 2ऱ्या अध्यायातला, की अर्जुनाने सांगितलं की देवा, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता. मी धर्म सम्मूढ चेत तुम्हाला विचारतोय की याच्यामध्ये जे श्रेयस्कर असेल, जे योग्य असेल त्याचा तुम्ही मला उपदेश करा. म्हणजे अर्जुनाने विचारलं सुद्धा.
आणि तिसरी गोष्ट आहे, चौथी गोष्ट आहे, नच माम योभ्य सूयती, जो माझी किंवा इतरांची निंदा करतो त्यालाही तत्वज्ञान सांगू नको. अर्जुनाने कोणाची निंदा केलेली नाही. मी सांगू का, खरे जे पराक्रमी माणसं असतात ते कोणाची निंदा करत नाहीत, समोर बोलतात, नाही तर युद्धाला तयार होतात. अर्जुनाच्या ठिकाणी तो महत्वाचा गुण होता, म्हणून अर्जुनाने कोणाची निंदा केलेली नाही. म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी मी सांगितलं कायिक दोष नव्हता, अर्जुनाच्या ठिकाणी वाचिक दोष नव्हता. वाचेच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष असतात. खोटं बोलणं हा वाचेच्या ठिकाणी दोष आहे. कोणाची निंदा करणं वाचेच्या ठिकाणी दोष आहे. लोकांना शिव्या देणं, वेडवाकडं बोलणं हा वाचेचा दोष आहे. अर्जुनाच्या ठिकाणी वाचिक दोष नव्हता. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अर्जुनाच्या ठिकाणी मानसिक दोष नव्हता. म्हणून हे त्रिविध दोष अर्जुनाच्या ठिकाणी नसल्यामुळे भगवंत सांगतात की मी तुला हे तत्वज्ञान सांगतो बरं का. त्रिविध मळकटा या शब्दाचा आणखी एक अर्थ असा आहे, शास्त्रामध्ये मल, विक्षेप आणि आवरण ही 3 प्रकारचे दोष सांगितलेले आहेत. मल शब्दाचा अर्थ पापाचा, विक्षेप शब्दाचा अर्थ चांचल्याचा आणि आवरण शब्दाचा अर्थ आत्मस्वरूपाविषयीचं अज्ञान हा दोष असणं गरजेचं आहे. अर्जुनाच्या ठिकाणी हे 3 दोष नसल्यामुळे भगवंत सांगतात की बाबा अर्जुना मी तुला हे तत्वज्ञान सांगतो. बरं, आणखी गोष्ट आहे, ज्ञानोबा त्या अर्जुनाचं वर्णन करताना असं सांगतात, बाप कुळते पवित्र जेथीचा पार्थ या ज्ञाना पात्र. बाप रे बाप, ते कुळ किती पवित्र आहे की ज्या कुळामध्ये जन्मलेला अर्जुन या ज्ञानाला पात्र झालेला आहे. म्हणजे ते कुळही पवित्र आहे. म्हणून अर्जुनाची ती योग्यता ती त्याही दृष्टीने महत्वाची आहे. आणखी ज्ञानोबा असं वर्णन करतात की भगवंताच्या मुखातून तत्वज्ञानाचा जो महासागर ओसंडत होता, त्या महासागराला एकसरे आत्मसात करणारा अर्जुन हा दुसरा अगस्ती होता. अगस्ती मुनींचा इतिहास सर्वांना माहिती असेल. समुद्र जेव्हा तो उन्मत्त झाला, अगस्ती जेव्हा आले म्हणले थांब तुला दाखवतो आता, नाही का. आणि ते समुद्राच्या जवळ बसून त्यांनी आचमन केलं. एका आचमनामध्ये संपूर्ण समुद्र जो आहे तो त्यांनी प्राशन केलाय, असा इतिहास आहे. मला वाटतं आपला एखादा ग्लासही नीटनेटका पिता येतो की नाही कोणास ठाऊक. निम्मा अंगावर सांडल, इकडे खाली निम्म सांडल, परंतु एका आचमनामध्ये संपूर्ण महासागर त्यांनी प्राशन केला. तसं ज्ञानोबरायचं वर्णन करतात, भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून ओसंडणारा हा तत्वज्ञानाचा महासागर एकसराने आत्मसात करणारा अर्जुन हा दुसरा अगस्ती आहे. श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, म्हणून गोटू भरूप आहे एकसरा अवघेयांचा. ज्ञानोबरायांनी खूप मोठं वर्णन केलंय. मग तर अर्जुनाचं वर्णन केलं तर एक कीर्तन आपलं आटोपणार नाहीये. आपल्या बाकीच्या मुद्द्याचं चिंतन करायचंय. अर्जुनाची खूप मोठी योग्यता होती. बरं, नुसती पांडवाची नाही, पांडवामध्ये अर्जुनाची विशेष योग्यता होती, म्हणून भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. दुसरी गोष्ट, गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण कोण आहेत हाही विचार केला पाहिजे. गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण कोण आहेत? ते दुसरे तिसरे कोणी नसून मूर्तिमंत ज्ञान आहेत, अखिल ब्रह्मांड नायक आहेत, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य संपन्न आहेत, ऐका यशस्वी औदार्यातील षडगुण ऐश्वर्य संपन्न आहेत. ही सर्व गुणवत्ता ज्यांच्या ठिकाणी साठलेली आहे असे भगवंत त्या ठिकाणी वक्ते आहेत. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू गीता प्रश्नो अर्जुनेसी श्री गीता प्रश्नो स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू 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 गीता प्रश्नो स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू गीता प्रश्नो अर्जुनेसी श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी भगवान श्रीकृष्ण हे
भगवान विष्णू आहेत या गोष्टीचा इथं खुलासा केलेला आहे. भगवान विष्णू ते कोण आहेत? मग आपल्या संतांच्या भाषेमध्ये सांगायचं होतं, येण्याची पढवून वेद केला शहाणा हो. मला असं वाटतं त्याच्यापूर्वी वेद वेडा होता की काय कोणास माहिती नाही. याने वेदाला काय केलेलं आहे? शिकून सवरून त्याला शहाणं केलेलं आहे वेदाला. दुसरी गोष्ट, ब्रह्मदेवाला सुद्धा ज्यांनी शहाणं बनवलं बरं का. ब्रह्मदेव म्हणजे काय सामान्य व्यक्तिमत्व नाहीये. ब्रह्मदेवाला शहाणं केलं, वेदाला शहाणं केलं. या सर्वांना शहाणं करणारे जे भगवान विष्णू, त्यांचा हा अवतार भगवान श्रीकृष्ण, ते या ठिकाणी गीता ग्रंथाचे प्रवक्ते आहेत. महत्वाची गोष्ट आहे, ज्यांच्या ठिकाणी भूत भविष्याचं ज्ञान आहे. कारण एका अर्जुनाच्या आणि भगवंताच्या संवादामध्ये जेव्हा भगवंताने सांगितलं की अरे बाबा अर्जुना, मी हे तत्वज्ञान पूर्वी सूर्याला सांगितले नाही का, त्याच्यानंतर त्याच्या मुलाला त्यांनी सांगितलं. आता प्रश्न असा निर्माण होईल की भगवंताचा आणि आपला जन्म एका काळातला आहे. सूर्य कधीचा आहे आपल्याला माहिती नाही आणि सूर्याला यांनी कधी सांगितलं, असा प्रश्न निर्माण होईल की नाही. तेव्हा भगवंताने त्या ठिकाणी सांगितलं की बाबा अरे तुला हे कळत नाही. बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणी नत्वम वेत्थ परंतप. माझे आणि तुझे अनेक जन्म झालेले आहे, परंतु त्या सर्वांना मी जाणतो. अहम वेद्मी त्वम न वेत्थ, तू मात्र जाणत नाही, तुला हे कळत नाही. याचा अर्थ असा आहे की भगवंत हे अतिशय प्राचीन आहे, त्यांना भूत भविष्याचं ज्ञान आहे. बऱ्याचशा गोष्टीचा खुलासा गीतेच्या चिंतनातून सरळ सरळ होत असतो. परंतु गीता जर डोळे उघडे ठेवून वाचली तर बऱ्याच वेळा डोळे बंद करून जर वाचली तर काही मेळ लागणार नाही. म्हणून भगवंत जे आहेत ज्यांच्या ठिकाणी भूत भविष्याचं ज्ञान आहे, म्हणून असे जे वक्ते आहेत ते या ठिकाणी अर्जुनाला लाभले. दुसरी गोष्ट, भगवंत जे एका ठिकाणी खुलासा करतात की बाबा अर्जुना, मी तुला हे सांगतोय म्हणजे काहीतरी करमणूक म्हणून सांगत नाही. तैसे सर्वज्ञही मिया सर्वही निर्धारुनिया निके होयते धनंजया सांगितले तुझ. तसा मी सर्वज्ञ आहे. मी सर्वज्ञ असून पुन्हा सर्व गोष्टींचं निर्धारण केलेलं आहे. अर्थात शास्त्र वेद उपनिषद काय असेल या सर्व गोष्टींचं निर्धारण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे योग्य आहे ते मी तुला सगळं सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की भगवंत एकतर सर्वज्ञ आहेत आणि सर्वज्ञ असून सर्व गोष्टीचं निर्धारण केल्यानंतर अर्जुनाला त्या ठिकाणी तो विषय सांगतात. म्हणून वक्ता जो आहे, वक्ता हा सामान्य नाही. याहीपेक्षा पुढे जाऊन सांगू का तुम्हाला, ज्याच्या घोरण्यातून वेद निर्माण झाला त्यांनी प्रत्यक्ष जो ग्रंथ सांगितला तो गीता. भगवंताच्या घोरण्यातून वेद निर्माण झालेला आहे. आता मला सांगा, जी माणसं घोरतात, आता बऱ्याच वेळा हा अनुभव अनेकांना येत असतो. घोरणं हे गुण आहे का दोष आहे? काय दोष आहे? मला वाटतं ज्यांना त्या घोरणाऱ्या माणसाच्या जवळ रात्र जागून काढावी लागली असेल त्याला कळत असेल की हा किती मोठा गुण आहे का किती मोठा दोष आहे. काही काही माणसं एवढ्या मोठ्याने घोरतात. एकदा मला प्रसंग असा आला, कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही गेलो, त्या पुणे जिल्ह्यातला प्रसंग आहे. आता ज्यांच्या घरी झोपलो ते जवळच होते. त्यांनी एवढ्या मोठ्याने घोरायला सुरुवात केली. त्यांनी सुरुवात केल्यानंतर मी एवढा डचकलो, म्हटलं हे घोरणं आहे का डुकराचे भांडण आहेत म्हटले नेमके काय. एवढ्या मोठ्याने डार 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 डोर डार डोर. आता काय करावं, दुसरा एखादा माणूस असं त्याला उठून बाहेर काढला असतं, वो इथून जा ती निघून. आता घरच्या मालकाला बाहेर कसं काढता लागतं. म्हणजे घोरणं हा मोठा दोष आहे. बरळणं हा काय, काही काही माणसं झोपेत बरळतात की नाही, काय बरळतील काही सांगता येत नाही. ज्याने ऐकलं त्यालाही काही मेळ लागत नाही, जो बरळतो त्यालाही काही मेळ लागत नाही. सकाळी उठल्यावर जर त्याला सांगितलं अरे रात्री तो काहीतरी बरळतो, तो मला शक्यच नाही, पहिली गोष्ट तो मान्य करत नाही. म्हणजे घोरणं दोष आहे, बरळणं दोष आहे. भगवंताच्या घोरण्यातून अर्थात क्षीरसागरामध्ये शयन करत असताना त्यांच्या त्या योग निद्रेतून वेद निर्माण झाला. त्यांच्या प्रश्वासातून म्हणा, निश्वासातून म्हणा, घोरण्यातून म्हणा, बरळण्यातून म्हणा, वेद निर्माण झाला. ज्यावेळी भगवंत योग निद्रेत होते, म्हणजे भगवंत त्या ठिकाणी जागे नव्हते, परंतु इथं भगवंताने जाग राहून सर्व गोष्टींचं निर्धारण करून जो ग्रंथ सांगितलेला आहे तो म्हणजे गीता ग्रंथ आहे. म्हणून वक्ता जो आहे, वक्ता सावध आहे, वक्ता सर्वज्ञ आहे. वक्त्याने सर्व गोष्टीचं निर्धारण केलेलं आहे. म्हणून वक्त्याचे खूप मोठे आपला गुणवर्णन करता येते. आणि राहिला विषय
तो म्हणजे गीतेचा. गीतेचं जे तत्वज्ञान आहे, गीता म्हणजे एक सामान्य चर्चा नाहीये. जेव्हा दोन माणसं आपापसामध्ये एकमेकाला भेटतात, कधी कधी जास्त दिवसांतर भेटतात, कधी कमी दिवसामध्ये भेटतात. भेटल्यानंतर तुम्ही कसे आहेत, आम्ही कसे आहेत, इथून सुरुवात होते. पोरं बाळं कसे आहेत, पाऊस पाणी आहे का, थंडी कशी आहे, शेतात पिकं काय आहे, वगैरे वगैरे अशा गोष्टीच्या चर्चा होतात. म्हणजे आपल्या चर्चेचा विषय हा सामान्य असतो. मी तर सांगतो, व्यवहारामध्ये कितीही मोठी माणसं जरी एकत्र आली तरी विषय त्यांचा हा व्यवहारच असतो. आणि तत्वज्ञानामध्ये ही माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा विषय चर्चेचा हा सुद्धा तत्वज्ञान असतो. गीता ग्रंथ हा सामान्य ग्रंथ नाहीये. कारण गीतेला नाव देतानाच सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स स्वीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. तिथं असं सांगितलं की सर्व उपनिषद जे आहेत ह्याच कोणी गायी आहेत. सर्वोपनिषदो गावो. गायीचं दोहन करणारा, दूध काढणारा कोण आहे? दुग्धा गोपाल नंदन. म्हणजे इथंही ते गोपाल आहेत आणि मूळचे पण ते गोपाल आहेत. गाम पालयति इति गोपाल अशी त्याची व्युत्पत्ती आहे. म्हणून ते दुग्धा गोपाल नंदन आहे. बरं, हे दूध कोणासाठी काढलं? पार्थो वत्स. पार्थाला काय केलं? अर्जुनाला वत्स बनवलं. अर्जुनाच्या निमित्ताने हे दूध दिलेलं आहे. आणि त्याचा उपभोग कोणी घेतला? सुधीर भोक्ता. सुधी शब्दाचा अर्थ ज्ञानी लोक, विद्वान लोक, पंडित लोक हे त्या दुधाचे भोक्ते आहेत. आणि गीतेला तिथं सांगितलं दुग्धम गीतामृतम महत्. दुग्ध जे आहे, दूध कोणतं आहे? हे म्हणजे गीतेचं तत्वज्ञान. गीतामृत जे आहे ते त्या ठिकाणी दूध आहे. म्हणून भगवंताच्या आणि अर्जुनाच्या चर्चेमधला विषय जो आहे तो सामान्य विषय नाही, तो तत्वज्ञानाचा अर्थात गीतेचा विषय आहे. म्हणून या ठिकाणी तो जो विषय आहे तोही अतिशय उच्च कोटीचा आहे. तो तत्वज्ञानामध्ये एवढा सर्वमान्य विषय आहे. वेदांत शास्त्राच्या प्रस्थानत्रयीमध्ये गीतेचं स्थान अविभाजित आहे किंवा अबाधित आहे. वेदांत शास्त्राचं जे प्रस्थानत्रयी आहे त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्र आहे, त्याच्यामध्ये उपनिषद आहे आणि तिसरा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. प्रस्थानत्रयी या शब्दाचा अर्थ ज्या ग्रंथातून वेदांत शास्त्राचे सिद्धांत निघालेले आहेत त्याला प्रस्थानत्रयी असं म्हणतात. म्हणून श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ तसा अतिशय तोलामोलाचा असल्यामुळं ग्रंथ झाल्यानंतर आतापर्यंत शेकडो नाही हजारो भाष्य त्या ग्रंथावर झालेली आहेत. छोटे मोठे, ज्याला जसं वाटेल तसं वाटेल, आहे का. मग ते आपल्या संस्कृतमध्ये अनेक झाले, मराठीमध्ये झाले, कन्नड भाषेमध्ये झाले, गुजरातीमध्ये झाले, आहे का, तेलुगू भाषेमध्ये झाले, सर्व भाषेमध्ये त्याचे भाष्य झालेले आहेत. म्हणून हा ग्रंथ जो आहे तो असामान्य असा ग्रंथ आहे. याहीपेक्षा मला असं सांगावं लागेल की गीता ग्रंथ हा एवढा मोठा आहे, जगामध्ये गीतेपेक्षा श्रेष्ठ दुसरा कोणताही ग्रंथ नाही. जगामध्ये आता किती मोठे मोठे ग्रंथ आहेत मला सांगा. वेद सर्वात जुना ग्रंथ आहे की नाही? वेदाज आर द मोस्ट एन्शियंट लिटरेचर इन द वर्ल्ड असं सर्व विद्वानांनी मान्य केलेलं आहे. जगातलं सर्वात प्राचीनतम वाङ्मय जर कुठलं असेल तर ते वेद आहे. परंतु वेदाची जयंती कोणी साजरा करतंय का? उपनिषदाची जयंती, स्मृती ग्रंथाची जयंती, महाभारताची जयंती, कुठल्या ग्रंथाची जयंती साजरी केली जात नाही. फक्त जयंती कोणत्या ग्रंथाची साजरी केली जाते? फक्त गीता ग्रंथाची साजरी केली जाते. यावरच गीतेचा मोठेपणा आपल्या ध्यानात यावा. विठाला विठाला गीतेचं वर्णन खूप मोठं आहे. गीतेमध्ये 3 कांडांची योजना केलेली आहे. वेदामध्ये जसे 3 कांड आहेत तसे गीतेमध्ये पण 3 कांड आहे. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. तर काही लोकांनी अशी विभागणी केली की गीतेचे पहिले 6 अध्याय कर्मकांडाचे, नंतरचे 6 अध्याय उपासनाकांडाचे आणि पुढचे 6 अध्याय ज्ञानकांडाचे. परंतु ही विभागणी योग्य नाही आणि ज्ञानोबरांना ती मान्य नाही. ज्ञानोबरा सांगतात गीतेचा जो पहिला अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव आहे. ते तर पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, द्वितीय सांख्य सद्भाव निरूपिला. दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्यांचं तत्वज्ञान सांगितलं. मोक्षदानामध्ये स्वतंत्र असं हे ज्ञानप्रधान शास्त्र आहे. ये तुलाले तुझी सूत्र उभारले दुसऱ्या अध्यायामध्ये याची सूतोवाच केलेला आहे. तिची केवळ कर्म प्रतिष्ठिले तिसऱ्या अध्यायामध्ये केवळ कर्मकांडाचा विचार आहे. आणि चौथ्या अध्यायाच्या
24व्या श्लोकापासून ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर इथून तर 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत उपासना कांड आहे. 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच इथून तर 15व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकापर्यंत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तम मयानग इथपर्यंत ज्ञानकांडाचा विचार आला. इथं ज्ञानकांड संपलं, गीता संपली. 16वा 17वा आणि 18वा हे 3 अध्याय म्हणजे पुरवणी वजा अध्याय आहेत. अर्जुनाच्या मागच्या शंकांचं उत्तर निरसन करण्यासाठी भगवंताने तो 16वा अध्याय सांगितला, ज्याचं नाव आहे दैवासुर संपत विभाग योग. तो पुरवणी वजा अध्याय. 17वा अध्याय हा श्रद्धात्र विभाग आहे, तो सुद्धा पुरवणी वजा अध्याय. आणि 18वा अध्याय जो आहे तो मोक्ष संन्यास योग किंवा त्याला कलशाध्याय म्हटलेला आहे. म्हणजे एकंदरीत गीतेचं जे कांडाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर अशा स्वरूपाचा हा ग्रंथ आहे. म्हणून ज्ञानोबराय वर्णन करतात एवं कांडत्रय निरूपिणी श्रुतीच ही कुडी समाने गीता पद्यरत्नांची लिहिणी लिहिली आहे. गीतेबद्दल खूप मोठं वर्णन आहे. आणखी थोडंसं ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये सांगावं लागेल मला. गीता हे शास्त्रही आहे, गीता हे शस्त्रही आहे आणि गीता हे मंत्र पण आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात साचची बोलाचे नवे शास्त्र परी संसार उजणते शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी. गीता ग्रंथ हा नुसता गप्पा मारण्याचं शास्त्र आहे असं नाही. एखाद्याने एखादं शास्त्र शिकलं की त्या शास्त्राच्या अगदी मोकळ्या गप्पा मारल्या जातात. याच्यात उपोद्घात असा आहे, याच्यात पूर्व पक्ष असा केला आहे, उत्तर पक्ष असा केलेला आहे, मंडन असं केलं, खंडन असं केलं, अमक केलं तमक केलं. गीता हा ग्रंथ गप्पा मारण्याचा नाही, साचची बोलाचे नवे हे शास्त्र. तर काय संसार जनते शस्त्र, संसाराला जिंकणार हे शस्त्र आहे. बरं नुसतं शास्त्र आणि शस्त्र आहे असं नाहीये. ज्ञानोबराय वर्णन करतात आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. गीतेची अक्षर ही आत्म्याला मूर्तिमंत करतात असा हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. तो गंमत अशी गीता ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? संस्कृत भाषेमध्ये आहे. आपल्यातील किती टक्के लोकांना संस्कृत येत आहे किंवा जाणू शकतात? इथं बसलेले किती टक्के? मला वाटतं अगदी अत्यल्प म्हणावं लागेल, खूप कमी प्रमाणामध्ये. कारण जेव्हा ज्ञानेश्वरीचं पारायण गावोगावी असतात, ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना जेव्हा ते पारायणाला वाचक बसलेले असतात, मला वाटतं तो गीतेचा श्लोक आला का सर्व स्पीड ब्रेकर आल्यासारखी येऊन तिथं थांबतात. मग ते व्यासपीठ संचालक जे असतात त्यांना जसा येईल तसा श्लोक ती म्हणून टाकतात, जशी त्यांची संथा झाली असेल. मग हे बाकीचे जे श्रोते आहेत, बाकीचे वाचक आहेत, पुढच्या ओळीवर उड्या मारल्या की मग सरळ पुढच्या श्लोकापर्यंत काही अडचण त्यांना येत नाही. याचा अर्थ असा आहे की ज्ञानेश्वरीच्या पारायण करणाऱ्यांना सुद्धा ती गीता वाचता येत नाही. बरं, गीता वाचता येणं वेगळं आणि गीता समजणं वेगळं आहे. संस्कृतचं ज्ञान असणं ते त्यापेक्षा पुढं आहे. म्हणून गीता हा ग्रंथ संस्कृतमध्ये आहे. संस्कृतमध्ये असणारा ग्रंथ सर्वांना समजेलच असं काही सांगता येत नाही. आणि ज्यांना ज्यांना तो ग्रंथ समजला त्यांनी आपापल्या सोयीने त्या ग्रंथाचे अर्थ लावले. लक्षात येतं ना मी काय बोलतोय? ज्यांना थोडा बहुत समजला त्यांनी काय केलं, आपापल्या पद्धतीने त्या ग्रंथाचे अर्थ लावले. मग ज्याच्यामध्ये रामानुजाचार्य आहेत त्यांनी विशिष्टाद्वैताचा सिद्धांत त्यातून मांडला, मध्वाचार्यांनी त्यातून द्वैताचा सिद्धांत मांडला, निंबार्काचार्यांनी द्वैताचा सिद्धांत मांडला, वल्लभाचार्यांनी शुद्धाद्वैताचा सिद्धांत मांडला, जगद्गुरु शंकराचार्यांनी केवलाद्वैताचा सिद्धांत मांडला. अगदी हे तर जुने शास्त्रकार भाष्यकार होऊन गेले. अलीकडे लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांनी ती गीता कर्मपर लावलेली आहे. म्हणून एकंदरीत जरा पाहिलं तर गीतेचा अर्थ ज्यांना थोडा बहुत समजला त्यांनी आपापल्या समजुतीप्रमाणे त्या गीतेचा स्वतंत्र अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत जरा पाहिलं तर मला असं सांगावं लागेल की भगवंताने गीतेमध्ये जे तत्वज्ञान सांगितलं ते एकच सांगितलं, परंतु त्याचा यथार्थ आशय ध्यानी न आल्यामुळे यांच्या अर्थामध्ये हा गोंधळ निर्माण झालेला आहे. आता तो गोंधळ मी तुमच्या समोर मांडणार नाही, कारण या गोंधळाला सामोरं फक्त तेच जातात जे गीतेचं संशोधन करतात, गीतेचं वाचन करतात, गीतेचं मनन करतात, गीतेचं चिंतन करतात, अर्थानुसंधान करतात. या लोकांच्या समोर ह्या अडचणी असतात. सामान्य लोकांच्या समोर काही अडचणी नसतात. मग आता कोणी म्हणेल
आम्हाला संस्कृत येत नाही, गीतेत काय सांगितलं आम्हाला काही कळतही नाही, तुम्ही तर गीता जयंतीचं आज कीर्तन करता, मग आमच्यासाठी काय आहे? आम्हाला तर गीता अजून आम्ही वाचली नाही. असे बहुतेक माणसं मला इथं सापडतील की ज्यांनी गीतेचं फक्त दर्शन घेतलं असेल, नाहीतर कोर्टात हात ठेवून शपथ घेतली असेल, नाही का? यापेक्षा दुसरं काही केलं नसेल त्यांनी. परंतु गीतेचं वाचन झालं नाही, गीतेचं श्रवण झालं नाही. मग आज गीता जयंतीच्या निमित्ताने आमच्यासाठी काही एखादा सोपा उपाय सांगा. तेव्हा एकनाथ महाराज सांगतात की तुम्हाला संस्कृत समजत नाही, तुम्हाला संस्कृत वाचता येत नाही, त्यातला अर्थ कळत नाही ना, मग एकच काम करा, फक्त गीता 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 म्हणा. गीता 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 वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती. गीता 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 वाचे जे म्हणते, गीता 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 वाचे जे म्हणते. नाही पुनरावृत्ती दया नरा, नाही पुनरावृत्ती दया नरा, नाही पुनरावृत्ती दया नरा, नाही पुनरावृत्ती दया नरा. रे नित्याने वाचे वदाविया नित्याने वाचे वदताक्षरे, नित्याने वाचे वदताक्षरे, नित्याने वाचे वदताक्षरे. गीता 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 वाचे जे म्हणती, वाचे जे म्हणती. गीता 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 वाचे जे म्हणती, वाचे जे म्हणती. हा गीता 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 वाचे जे म्हणती, वाचे जे म्हणती. गीता 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 वाचे जे म्हणती, वाचे जे म्हणती. नाही पुनरावृत्ती दया नरा, नाही पुनरावृत्ती दया नरा. पुनरावृत्ती दया नरा, नाही पुनरावृत्ती दया नरा, नाही दया. एकनाथ महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात, ज्यांच्याकडे ही कुठल्याही प्रकारची योग्यता नाही त्यांनी फक्त एकच काम करायचं, नुसतं गीता 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 असं जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तयानारा. कारण गीतेचं वैशिष्ट्य असं आहे, ज्ञानोबराय सांगतात, गीता माऊली ये नसे जाणे ताणे. गीता रूपी माऊलीला कोण जाणकार आहे, कोण लहान तहान मूल आहे, याच्यातला भेद नाहीये. एक सामान्यतः आपण काय करतो की हुशार कोण आहे, अज्ञानी कोण आहे वगैरे हा भेद करतो, परंतु गीतेजवळ हा कुठल्याही प्रकारचा भेद नाही. सर्वांना समानतेचं फल प्रदान करणारा ग्रंथ म्हणजे गीता आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक अतिशय सुंदर उदाहरण दिलं. ज्ञानोबराय सांगतात की एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी काही पंगत असली आणि योगायोगाने बसायला खाली जागा नाहीये, तेव्हा त्यांनी सांगितलं एक काम करा, काही खाली बसा जेवायला आणि काही वरच्या मजलीवर बसा. आणि मग त्या ठिकाणी खालच्या मजलीवर बसलेले लोक आणि वरच्या मजलीवर बसलेले लोक आहेत, यांच्यामध्ये पदार्थामध्ये पंक्तीभेद होतो का? नाही. समर्थ वरच्याला गुलाबजाम आहेत आणि खालच्याला शिरा वाढला, किंवा वरच्यांना श्रीखंड वाढला आणि खालच्यांना खीर वाढली, असं कधी होतं का? नाही. ज्ञानोबराय वर्णन करतात, समर्थाची पंक्ती भोजने जैसे तळील्या वरिल्या एकची पक्वाने, तैसा श्रवणे आर्थे पठणे मोक्षुची लाभे. त्याप्रमाणे गीतेचं श्रवण केलं तरी त्याला फळ मोक्षच आहे, गीतेचं पठन केलं तरी त्याला फळ तेच आहे, गीतेचं अर्थानुसंधान केलं तरी त्याला फळ तेच आहे. यापेक्षा पुढे जाऊन सांगू का,
जे नुसतं गीता 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 एवढंच म्हणतील ना, एकनाथ महाराज वर्णन करतात, गीता 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 वाचेची म्हणतील नाही पुनरावृत्ती तयानारा, त्यांना सुद्धा तेच फळ आहे. म्हणून इथून पुढे काहींनी जर आपल्या मुलीचं नाव गीता गीता ठेवलं असेल तर मग काही हरकत नाही, आणखी सोयीस्करही होईल नाही का. परंतु गीता या ग्रंथाचं आपण नाम घ्यावं. एकनाथ महाराज वर्णन करतात की त्यांना पुनरावृत्ती नाही. पुनरावृत्ती शब्दाचा अर्थ ते पुन्हा जन्माला येऊ शकत नाही. आणि मोक्षाचं स्वरूप शास्त्रामध्ये जन्माभावश्च मोक्ष असं सांगितलेलं आहे. जन्माचा अभाव होणं, पुन्हा जन्माला न येणं हेच मोक्षाचं स्वरूप आहे. म्हणून नाही पुनरावृत्ती तयानरा. असे काही माणसं आहेत की जे दररोज गीतेचं चिंतन करतात, गीतेचं वाचन करतात, त्यांना सुद्धा काय फळ आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये उठल्याबरोबर त्यांचा नेम म्हणजे पहिल्यांदा मोबाईल उघडणं आणि चॅटिंग सुरू करणं. डोळे उघडले की मोबाईल घ्यायचा, लगेच नेट सुरू करायचं की कोणी काय आलं, कोणी काय केलं, चॅटिंग सुरू. काहींचा नित्यनेम उठल्या उठल्या चहा प्यायचा, अंथरुणावरच खाली पाय टाकायच्या अगोदरच. आता कोणाचे काय नियम आहेत, कोणाचा नित्यनेम काय, उठलं की पहिलं ते वर्तमानपत्र चालत बसायचं. परंतु आमच्या गीतेचं ज्ञान ज्यांच्याकडे आहे, गीतेविषयी ज्यांच्या जीवनात आत्मीयता आहे, हे लोक दररोज गीतेच्या कुठल्या तरी श्लोकाचं पठण करतात. म्हणून ज्यांचा असा नित्यनेम आहे, नित्यनेम वाचे वदता अक्षरे, एकनाथ महाराज वर्णन करतात, भवसिंधू तरे अर्धक्षणी. अर्धक्षणामध्ये ते भवसिंधूत तरतात. म्हणजे इथं गीता वाचल्यानंतर कधीतरी मोक्ष होईल असं नाहीये. शास्त्रामध्ये मोक्षाचे 2 प्रकार सांगितलेत. एक क्रममुक्ती आणि दुसरी सद्यमुक्ती आहे. सद्यमुक्ती या शब्दाचा अर्थ तात्काळ मोक्ष, आणि क्रममुक्ती या शब्दाचा अर्थ हळूहळू क्रमाने नंतर मोक्ष मिळेल. म्हणजे तुमची चित्तशुद्धी होईल, नंतर विक्षेप अंतःकरणातला जाईल आणि नंतर तुम्हाला ज्ञान होईल. हे क्रमाने मिळतंय. परंतु इथं भवसिंधू तरी अर्धक्षणी, अर्धक्षणी शब्दाचा अर्थ बिलकुल त्या क्षणाला. म्हणजे इथं सद्यमुक्तीचा अनुभव तिथं येऊ शकतो. कारण अर्जुनाने तो अनुभव घेतला. म्हणून या एकादशीला दुसरं नाव आहे ते म्हणजे मोक्षदा एकादशी. काय नाव आहे? मोक्षदा. मोक्षदा म्हणजे मोक्ष देणारी एकादशी आहे आजची एकादशी. अर्जुनाला देवाने विचारलं की बाबा अर्जुना, मी तुला हे तत्वज्ञान सांगितलं, नीट नेटकं समजलं का तुला?
कच्ची देत श्रुतम पार्थ तवे एकाग्रीन चेतसा कच्चित ज्ञान समूह भ्रष्ट असते धनंजय. तेव्हा अर्जुनाला देवा म्हटले आता काही अडचण नाहीये, तुमचं ज्ञान ऐकून मी ब्रह्म झालो, पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. ज्ञानोबराय वर्णन करतात. याचा अर्थ असा आहे, आपण जर नित्यनेमाने ती अक्षर जर म्हणलो तर अर्ध क्षणामध्ये अर्थात तात्काळ मोक्षही मिळू शकतो. ज्यांना मोक्ष तात्काळ पाहिजे त्यांनी दररोज गीता वाचत चला. शेवटी एकनाथ महाराज असं वर्णन करतात, कोणी कोणी गीता गीता म्हणेल, कोणी गीतेची अक्षरं वाचतील, कोणी गीतेचे श्लोक वाचेल, कोणी गीतेचे अध्याय वाचेल, कोणी गीतेचं चिंतन करल, कोणी गीतेचं पठन करल. असा ज्यांचा नियम आहे. एका जनार्दनी जयाचा देव, एका जनार्दनी जयाचा एका जनार्दनी जयाचा एका जनार्दनी. आणि काम झालं की त्या देवाचं विस्मरणही होतं. माणसं मोठे हुशार असतात. एखादं काय होतं चांगलं काम असलं किंवा काही महत्वाचं काम असलं की देवा देवा आता आम्हाला तो मदत करा, देवाचं आपण स्मरण करतो. काम झालं रे झालं की देवाचं विस्मरणही त्या ठिकाणी होतं. परंतु इथं आपल्या ठिकाणी देवाचं स्मरण आणि विस्मरण होणं त्यापेक्षा देवाला आपलं स्मरण नित्य राहावं असं जर वाटत असेल तर एकनाथ महाराज सांगतात हा नियम तुम्ही आयुष्यामध्ये लावून घ्या. तया पुरुषोत्तम, मी सांगतो कदापि न विसंबे, कधी देव त्याला विसरू शकत नाही. म्हणून नित्यनेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी. आज या ठिकाणी हा जो भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम दत्त जन्मोत्सवाच्या निमित्तानं आमचे परमस्नेही आदरणीय हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज शास्त्री विघ्ने त्यांच्या आधिपत्याखाली चालू आहे. खरं इथं अगदी सुरुवातीला मी आलो होतो त्यावेळेसचं वातावरण मी या ठिकाणी पाहिलं आणि आज उत्तर वाढणारं हे वातावरण पाहिल्यानंतर सहज मला असं वाटलं इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला. महाराजांचा आणि आमचा परिचय खूप जुना आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे इथं स्वतः शून्यातून निर्माण करून एवढं मोठं वाढवणं ही गोष्ट सामान्य नाही आहे. बाकीच्या गडाला त्यांच्या परंपरा आहे, त्यांच्या पाठीमागचा समाज आहे, सगळे आहे. परंतु इथं दत्तप्रभूंच्या कृपेनं पहिल्यांदा महाराजांनी इथं खूप मोठं अनुष्ठान केलं तेही मला माहिती आहे. बरेच दिवस त्यांचा उपवासही होता त्यांचा त्या काळामध्ये, बरीच वर्षे त्याला होऊन गेली. त्यांची साधना भूमी सुद्धा ही आहे आणि आज या सर्वांचं पर्यवसान एका मोठ्या तीर्थक्षेत्रात व्हावं ही गोष्ट सामान्य नाही. आपल्या परिसरातलं एवढं मोठं हे ज्ञान केंद्र, एवढं मोठं हे भक्ती केंद्र, एवढं मोठं हे परमार्थ केंद्र महाराजांनी सुरू केलेलं आहे. मला वाटतं या सर्वांच्याच पुण्याईचे महत्वाचे भागीदार महाराज असतील. लोक गोळा करणं सोपं आहे, परंतु लोकांना योग्य मार्ग दाखवणं कठीण आहे. आणि या काळामध्ये परमार्थाशिवाय दुसरा असा कोणताही प्रभावी मार्ग नाहीये की ज्यामुळे लोकांना आपण सन्मार्गाला नेऊ शकू. विज्ञानाने प्रगती जरी झालेली असली तरी विज्ञानाने दुर्बुद्धी सुद्धा बरीचशी जोपासलेली आहे. परंतु बुद्धीला आपण सद्बुद्धी तेव्हाच म्हणू शकतो. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एकाकीशी राजी सकळ सिद्धी. ही आपली बुद्धी सद्बुद्धी ठेवण्याचं काम असे महापुरुष करतात. हा अतिशय महत्वाचा भाग आहे. महाराजांच्या अधिपत्याखाली या ठिकाणी हा दत्त जन्मोत्सवाचा भव्य दिव्य कार्यक्रम चालू आहे आणि आजची सेवा महाराजांनी खूप मोठ्या आग्रहाने मला दिली. खरं तर महाराज मी एकादशीची सेवा कुठं देतच नाही, मी त्यांना तसं बोललो होतो. दर महिन्याची आमची पंढरपूरची शुद्धवारी असल्यामुळं म्हटलं जरा कठीण आहे, येणं शक्य नाही. परंतु त्यांनी आग्रह केला म्हणण्यापेक्षा त्यांनी हक्काने मला सांगितलं की तुम्हाला यावं लागेल. आमचे ऋणानुबंध आहेत, आमचे संबंध आहेत ना. हक्काने मनुष्य कोणाला बोलू शकतो, ज्याचा संबंध आहे त्याला बोलू शकतो, कोणालाही म्हणू शकत नाही. कोणी कोणावर हक्क गाजू शकत नाही. परंतु त्यांनी त्या संबंधाने त्या आत्मीयतेने
या ठिकाणी हक्काने मला सांगितलं. त्यानुसार आज आमची थोडी धावपळ जरी झाली, परंतु गीता जयंतीचा हा पर्व काल असल्यामुळं, पुण्यदिन असल्यामुळं या अभंगाशिवाय दुसरं जर चिंतन मांडलं असतं तर कदाचित हे अप्रस्तुत झालं असतं. कारण त्या दिवशी ते चिंतन मांडणं, तो अभंग घेणं हे क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे. म्हणून यथा परिस्थिती यथावकाश जसं काही या अभंगावर चिंतन मांडता आलं, मांडण्याचा प्रयत्न केला. आता इथं बऱ्याच वर्षापूर्वी मी आलेलो आहे. आपल्या परिसरामध्ये आपले सर्व प्रेमाची मंडळी, सर्व परिचित मंडळी या ठिकाणी भेटली. मला असं वाटतं त्यांच्या भेटीचाही संयोग महाराजामुळे आला असं म्हणावं लागेल. आपल्या परिसरातील सर्व ही गायक वादक मंडळी आहेत, सर्व महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम असणारी सर्व गुणवान मंडळी या ठिकाणी आहेत. सर्व क्षेत्रातील मान्यवर आहेत. सर्वांच्या सहयोगाने संपन्न झालेली सेवा दत्तप्रभूंच्या चरणी आणि भगवंताच्या चरणी समर्पित करूया. शिवेला विराम. राजा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल जय जय विठाल. गोरे रे गोरे वेडे वाकुडे उत्तरे